नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? सर्वजण मस्त असाल, मजेत असाल आणि जर तुम्ही यावर्षी MSTCT ची परीक्षा देणार असाल आणि जर तुमचंही स्वप्न आहे इंजिनिअरिंग करावं, नर्सिंग करावं, फार्मसी करावं, LLB करावं, BBA किंवा अन्य तत्सम टेक्निकल कोर्सेस करावेत, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप आणि खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही यावर्षी MSTCT ची परीक्षा देणार असाल तर. बघा, आता MSTCTच्या ऍग्रीकल्चर तसेच फार्मसी, नर्सिंग आणि इंजिनिअरिंग या सगळ्या काउन्सिलिंग शेवटपर्यंत आलेल्या आहेत किंवा संपलेल्या आहेत. मात्र या वर्षीच्या अनुभवावरून मला एक गोष्ट खूप लक्षात आली, ते म्हणजे काय, मला हजारो मेसेजेस येतात, सर माझं हे डॉक्युमेंट अजून काढलेले नाही आणि त्याच्यामुळे माझं ऍडमिशन धोक्यात आलेलं आहे. मग असे कोणते डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्ही आत्तापासून काढू शकता जेणेकरून तुम्हाला सुद्धा या गोष्टीला अडथळा येणार नाही किंवा तुमचं सुद्धा ऍडमिशन कॅन्सल होणार नाही? लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक आपलं पूर्ण ऍडमिशन कॅन्सल करू शकते. त्याच्यामुळे हा शेवटपर्यंत फक्त 5 मिनिटाचा होणारा व्हिडिओ बघा आणि लक्षात ठेवा, आजपासून तुम्हाला त्या कामाला लागायचं आहे. कारण जेवढा अभ्यास महत्वाचा आहे तेवढा नंतर काउन्सिलिंग सुद्धा महत्वाचे आहे आणि काउन्सिलिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा रोल प्ले जर कोण करत असेल तर ते तुमचे डॉक्युमेंट्स असतात. म्हणून डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवणं खूप महत्वाचं आहे. आता बघा, चला आपण येऊयात डॉक्युमेंट्सवर. काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत. मात्र त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे, आतापर्यंत जर या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन करून घ्या. कारण MSTCT साठी प्रत्येक ऑथेंटिक स्ट्रॅटेजी, ऑथेंटिक न्यूज, अपडेट आणि सगळ्या कॉन्सेप्ट व्हिडिओज त्याच्यासोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन व्हिडिओज या चॅनलवर येणार आहेत. आणि महाराष्ट्रातलं एकमेव सर्वाधिक जास्त जोरानं झपाट्यानं वाढणारं चॅनल हे आहे. लवकरच याला 10,000 सबस्क्रायबर सुद्धा होणार आहेत. सो या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. बघा, चला आता बघूयात आपल्याकडे हा जो काही हे जे काही आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहे ते कोणते कोणते आपल्याकडे आतापासून असायला पाहिजेत. बघा, आता तुम्ही MSTCT किंवा JEE ची एक्झाम देणार आहात. आता या वर्षी MSTCT सुद्धा 2 वेळा होणार आहे आणि JEE सुद्धा 2 वेळा होतं, बरोबर आहे. तर सपोज तुमची ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स आहेत त्याचा मार्क्स मेमो तुम्हाला किंवा त्याचा स्कोर कार्ड तुम्हाला लक्षात ठेवणं म्हणजे सोबत ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही MSTCT पास व्हाल तेव्हा तुमच्याकडे हे येणारच आहे, बरोबर आहे. मग तुमची कॅटेगरी कोणतीही असो, तुम्हा सगळ्यांना हे आवश्यक आहे. दुसरा, SSC चं मार्कशीट. लक्षात ठेवा, SSC चं मार्कशीट तुमच्या सगळ्यांकडे असणं महत्वाचं आहे. जर तुम्ही आतापर्यंत शाळेमधून ते घेतलेले नसेल तर नक्की घ्या आणि त्याच्यावरचं नाव बरोबर आहे का बघा. परत एकदा सांगतोय, JEE यावर्षीच एक सर्क्युलर जारी केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की जर कुठे नावामध्ये बदल असेल तर तो नावामधला बदल आत्ताच दुरुस्त करून घ्या. म्हणून लक्षात ठेवा, मी याला स्टार करतोय. तुमच्या 10वीच्या मार्क मेमोवर त्याच्यासोबतच तुमच्या आधार कार्डवर जर नावामध्ये चुका असतील तर त्या नावामधल्या चुका आत्ताच दुरुस्त करून घ्या बोर्डामध्ये जाऊन, बरोबर आहे. SSCच्या मार्कशीटसाठी बोर्डामध्ये जावं लागेल आणि आधार कार्डसाठी आधार सेंटरवर जावं लागेल. मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्हाला हे लागणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर HSC ची मार्कशीट. यावर्षी तुम्ही HSC ची परीक्षा देणार असाल, जर तुम्ही गेल्या वर्षी दिलेली असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण यावर्षी जर दिलेली असेल तर तुम्हाला HSC चा मार्क मेमो सुद्धा येणार आहे, तो सुद्धा कंपल्सरी आहे, बरोबर आहे. याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे काय, तर हे जेव्हा तुम्ही ऍडमिशन करायला जाणार आहेत त्यावेळेला तुमचा TC लागतो आणि हे सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट. जर तुमचा गॅप असेल म्हणजे काय, जर तुम्ही एखादं वर्ष जर तुम्ही शाळेमध्ये गेलेला नसाल किंवा कॉलेजला गेलेला नसाल तर तुमचं त्या वर्षीचं गॅप सर्टिफिकेट तुम्हाला जोडणं महत्वाचं आहे आणि हे त्यांच्यासाठीच आहे ज्यांनी गॅप घेतलेला आहे. त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट्स असे आहेत कॅटेगरी वाल्यांसाठी. लक्षात ठेवा, कास्ट सर्टिफिकेट हे ओपन साठी काही महत्वाचं नाहीये किंवा EBC जर असेल तर त्यांच्यासाठी काही महत्वाचं नाहीये. मात्र तुम्ही EWS मध्ये असाल तर EWS सर्टिफिकेट, VJNT, SBC किंवा OBC कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला ते आणि SC ST साठी महत्वाचं आहे, बरोबर आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. लक्षात ठेवा, जर तुम्ही VJNT, SBC किंवा OBC मध्ये असाल किंवा तुम्ही SC ST मध्ये असाल किंवा OBC मध्ये असाल, मी ते परत एकदा OBC करतोय, यांच्यासाठी व्हॅलिडिटी लक्षात ठेवा ना, व्हॅलिडिटी असणं महत्वाचं आहे. जर व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल है ना तर व्हॅलिडिटी काढताना तुम्हाला एक रिसिप्ट दिली जाते.
ती रिसिव्ड तरी असणं महत्वाचं आहे. नंतरच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी देणं महत्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही व्हॅलिडिटी काढण्यासाठी एलिजिबल होता, परत एकदा सांगतोय, ज्या दिवशी तुम्ही व्हॅलिडिटी काढण्यासाठी एलिजिबल होता त्याच दिवशी तुम्ही व्हॅलिडिटी काढण्यासाठी ऑफिसमध्ये जायचं आहे आणि डॉक्युमेंट काढायला टाकायचं आहे. बरोबर आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांच्यासाठी, जर तुम्ही ईडब्ल्यूएस असाल तर, जर तुम्ही एसबीसी किंवा ओबीसी किंवा एससी एसटी है ना, एससी एसटी ला काही आवश्यकता नाही है ना, यांच्यासाठी. बरोबर आहे. इन्कम सर्टिफिकेट जर तुम्ही ईबीसी असाल तर महत्वाचं आहे, ईडब्ल्यूएस असाल तर महत्वाचं आहे, इथे काहीही आवश्यकता नाहीये. आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरणार असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधील जो मराठा समाजासाठी आता वेगळं आरक्षण दिलं गेलेलं आहे, एसईबीसी. बरोबर आहे. यस. तर मराठा समाज हा ईडब्ल्यूएस मध्ये नाहीये सध्या, तर लक्षात ठेवायचं आहे, जर कोणी ईडब्ल्यूएस साठी सर्टिफिकेट काढलेलं असेल तर त्यांना तिथे देता येणार नाही, जर तुम्ही एमएसटीसीटी मधून करणार असाल तर. बरोबर आहे. जेई मधून तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्रासाठी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू शकता, मात्र महाराष्ट्रामध्ये नाही. तुम्हाला एससीबीसी किंवा कुणबी म्हणजे ओबीसी मधून तुम्हाला जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर भरू शकता. बरोबर. याच्यानंतर जर आपण विचार केला तर डोमासाईल सर्टिफिकेट सगळ्यांसाठीच अवेलेबल असणार आहे, सगळ्यांसाठीच लागणार आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सगळ्यांनाच लागत असतं, सो आत्ताच काढून घ्या. आधार कार्ड सगळ्यांकडे आहे, मात्र त्याला अपडेट आत्ताच करून घ्या. जर त्याच्यामध्ये काही चुका असतील तर पासपोर्ट साईज फोटो हा तुम्ही कधी पण काढू शकता. बँक पासबुक, बँक कशासाठी, बरेच विद्यार्थी असतात त्यांचं अकाउंट नसतं, सो अकाउंट ओपन करा नॅशनलाइज बँकेमध्ये, कारण ज्यावेळेला तुमची फीस परत येते त्यावेळेला हे सगळं खूप महत्वाचं असतं. असे काही डॉक्युमेंट्स आहेत ज्या मुख्यतः जर आपण विचार केला तर नॅशनॅलिटी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, या गोष्टींवर मुख्यतः फोकस करा. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे, या गोष्टीवर थोडंसं फोकस करा. जर कोणी मराठा समाजातील असतील, जर त्यांचं कुणबी सर्टिफिकेट नाही घेत असेल तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता. ओके. कारण ऐन वेळी प्रयत्न करायला खूप 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 तारांबळ उडते आणि खूप तुमचा वेळ सुद्धा जातो, आणि जर एकही डॉक्युमेंट तुमचं नसेल तर तुमचं ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होऊ शकतो. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.